वलगाव येथे कोरोनाबाधितांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। यामध्ये एकूण अंदाजे 1,10,000 रुपयाचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे। वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील संताजी नगरमध्ये रविवारी सकाळी घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले। या परिसरातील एक 56 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याने तिला उपचाराकरिता कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर त्यांच्या मुलांना सुद्धा क्वारंटाईन करण्यात आले होते। त्यामुळे घरातील सर्व सदस्य रुग्णालयात असताना कुलूपबंद घर होते। यातच रविवारी पॉझिटिव्ह महिला आजारातून बरी झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्यावर त्या घरी परत आल्या। त्यांनी घरात प्रवेश केल्यावर घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। या महिलेने कपाटात ठेवलेले पैसे व दागिने पाहिले असता सर्वच साहित्य दिसून आले नाही। यामध्ये चोरी झाल्याची शंका झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी वलगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिली। या महिलेच्या घरात असलेले नगदी 10,000 रुपये आणि जवळपास 1 लाखाच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याचं निदर्शनास आलं आहे। या घटनेची माहिती होताच वलगाव पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आम्ही 7 दिवस आधी क्वारंटाईन होतो। त्यानंतर माझ्या आईला सुट्टी झाली रविवारी, तर ते सुट्टी झाल्यानंतर तिने घरात बघितलं तर पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं। त्यातले दागिने, कॅश सर्व चोरीला गेले। एकूण किती अंदाजी किंमत अंदाजी 10,000 रुपये चोरी झाली कॅश, आणि दागिने झाले आहे 1-1.5 लाख रुपये। आणि घरी येता येता तिने कपडे वगैरे चेक केले आणि अलमारी चेक केली, तर पूर्ण अस्तव्यस्त दिसले होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।